गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राम जय राम जय जय राम। 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 हरी पुंडलिक वरद हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिरामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। वानर देहे तू सतत भ्रमतास कारण्यात। मूर्ख वास्तव काही नसता। तुझ वस्तू भक्षविना। पुत्र अभिनंदन अंजनी पुत्र हनुमंतरायांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि या ठिकाणचे व्यासपीठाचे आदरणीय वाचक सूचक त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि बाहेर गावून आलेले वाचक सूचक हरिभक्त पारायण आमचे मोहन भंडारवाड सरपंच साहेब त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत आणि आमचे तसेच हरिभक्त पारायण धर्माबाद तालुक्याचे वैभव पारायणाचार्य आमचे वाचक रावसाहेब पाटील गुजरीकर आणि या ठिकाणी जमलेले सर्व माता पिता बंधू भगिनी सर्वांना साष्टांग दंडवत कथेला सुरुवात अशी गोड सकाळ चाललेली आहे महाराज. धन्यवाद. तुझे भाव असतात फार भाग्यवान आहे. भाग्यवंता घरी भजे पूजे रमण आहे. भाग्यवान लोक असतील तर तुम्हाला देवाचं चिंतन घडतं, देवाची भक्ती घडते. कोणी या ठिकाणी सांगायला लागले सुंदर कथा चालली भोग तो नगळे संचित मातृने म्हणले. आता या ठिकाणी कथा गोड चाललेली आहे. वानर योनीमध्ये जन्म आला आणि वानराच्या योनीमध्ये जन्माला येऊन सुद्धा मागील जन्माचा असणारा दुःख भोगावं लागायला म्हणाला. आणि त्या ठिकाणी जे काही असणारा दुःख जो काही भोग आहे ना तो भोग मध्ये याही जन्मामध्ये भोगावा लागला. आणि समोर काय झालं. सहज व्रताधिक मासी घडून
आणि त्या विमानामध्ये बसत असताना याच्या मनामध्ये विचाराला विचारलेले आहे, देवाने मला कुठलं चिंतन केलं नाही, कुठलं जप केलं नाही, जप केलं नाही, पण मला माझा उद्धार कसा करावा लागला. त्यामुळे त्या ठिकाणी सांगायला लागले, वानर एवढीमध्ये जरी जन्माला आला असला तर सहज का होईना महाराज. आता माझ्या कोणाला राम राम म्हणता येत नव्हतं, मला मला असा मंत्र नारद मुनींनी दिला आणि मला मला म्हणल्यावर सुद्धा त्याचं राम राम झालं महाराज आणि त्याचा उद्धार झाला. राम जन्माच्या अगोदर 60,000 वर्षापूर्वी त्यांनी रामायण लिहिलं, त्यांना बोलले तसं देवाला वागावं लागलं महाराज. एवढं सामर्थ्य या रामनामामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी सांगायला आहे, वानराच्या योनीमध्ये जरी आला तरी या ठिकाणी तुझ्याकडून सहज व्रत घडलं, तुला कळालं नाही बरं काय. सहज काही काही गोष्टी आपल्या आचरणातून पुण्य होतं महाराज आणि काही काही आपल्या आचरणातून पाप होतं, आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं हा माणूस कधीच कोणाचा नाश केला नाही हो, पण सहज त्याला न कळत पाप होतं महाराज, त्याला सुद्धा कळत नाही, लोकांना सुद्धा कळत नाही. म्हणून सांगायला लागले, सहज तुझ्या हातून सगळे काय असणार विचार आचार म्हणजे या ठिकाणी घडला, विधी घडली, ती म्हणजे कसं घडलं तर समोर सांगू लागले, स्वर्गाती चांचले करोनी वृक्षावरची फळे तोडोनी आपणान भक्षिती मनोन भूमीवरी टाकली म्हणून सहज तुझ्या हातून कसं काही पुण्य घडलं सांगायला लागले. तू वानराच्या मध्ये जन्माला आला, आपण खावं म्हणून म्हणजे या ठिकाणी झाडावर जायचं आणि फळ तोडायची, पण तुला ते खाता येत नव्हते महाराज. खाता न आल्यामुळं ती फळे तू जमिनीवर टाकलंस आणि जमिनीवर टाकल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं, ही भक्षुनी आई करजना असंख्य जप्त झाले जाना आणि स्वयं दुःखाचे ना जळही नाही काशीलेस. म्हणून महाराज सहज त्या ठिकाणी सहजच म्हणजे एखाद्या त्या ठिकाणी असणार शुभ कार्य करतं महाराज. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले, त्या ठिकाणी वादळ येऊन होता आणि पुष्कळशी फळं तोडली, पण तुला खाता येत नव्हतं. ते फळं दुसऱ्या पशु पक्ष्यांनी खाल्ले, प्राण्यांनी खाल्ले आणि खाल्ल्यामुळे काय झालं, सहज तुझ्याकडून अन्न झालं घडलं महाराज. तू तोडून फळे खाली टाकलास आणि ते सगळे पशु पक्षी खात होते. आता हा पवित्र महिना असणारा हा चाललेला आहे आणि ह्याच अधिक महिन्यामध्ये आता याला कोणी धोंड्याचा महिना म्हणतं महाराज, कोणी मलमास म्हणतं, कोणी अधिक मास म्हणतं. अधिक आला म्हणून अधिक महिना आणि कोणी धोंड्याचा महिना, आपण धोंडे करतो म्हणून धोंड्याचा महिना म्हणतो. पण भगवंतांनी या महिन्याला पवित्र नाव दिलं तर पुरुषोत्तम मास असं म्हणतात महाराज. देवाने आपलं नाव या महिन्याला दिलं आणि सांगितलं, या महिन्यामध्ये जर आपण जे काही देवाचं चिंतन केलं, भजन केलं, देवाला दिवा जरी लावला तरी म्हणजे 12 महिन्यात जे तप घडत नाही ती म्हणजे ते विधी असतं या महिन्यामध्ये जर आपण केलं तर भगवंत म्हणतात ते मला प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी वानराच्या हातून ही क्रिया करायला लागली आणि नंतर काय झालं, ऐसे निरतपणे तुझसी तप घडते अधिक मासी आणि त्या फळांच्या पातळीसी परोपकार झाला. परोपकार झाला मला. आता अशा रीतीने तुझ्याकडून तपाचा आचरण घडलं, उपवास घडला. आता जसं आपण उपवास करतो ना, या महिन्यामध्ये काही लोक दिवसभर उपवास करतात, काही लोकांनी पूर्ण महिना उपवास केला मला आणि तशा पद्धतीनं हा वानराला सुद्धा उपवास घडला आणि त्या ठिकाणी अन्नदानाचंही पुण्य प्राप्त झालं. आणि याच्यानंतर काय झालं, आणि शीत वातात घोर काही देशी तू निरंतर भगतीर्थी पारुनी साचार पंच दीन राही नासी. म्हणून महाराज एका जनार्दनी भोग प्रारंभात नाही, हरी करके त्याचा नाश झाला. आता याला पहिल्या जन्मामध्ये पुष्कळचं पाप केलं महाराज, पण त्या देवाची जर
आपण सकाळी स्नान करून भगवंताचं पूजन करावं. पण आता हा वानर असणारा एका हौदामध्ये पडल्यामुळं 7 दिवस त्याला वरून पाऊस चालू होता महाराज, बाहेर निघता येत नव्हतं. आणि म्हणून 7 दिवस त्याला त्या ठिकाणी स्नान घडले, भगवंताचं चिंतन घडलं. अशा प्रकारची विधी असणारे त्या ठिकाणी चालू लागला. पंचस्नाने झाली तुझशी हे वसी पुरुषोत्तम नासी रुग्णावस्थेत ज्ञानेसी उत्तम तप घडले. म्हणून महाराज देव असणार कर्मळ आहे महाराज, देव फार प्रेमळ आहे महाराज, पशुवर सुद्धा प्रेम करतो महाराज. कारण भगवान परमात्मा असणार अतिशय स्नेह आहे. म्हणून या पुरुषोत्तम महिन्यामध्ये त्या वानराकडून अन्नदान घडलं. त्याचं थोड आल्यामुळे त्याला खाता आलं नाही महाराज, उपवास घडला. आणि त्या पाण्यामध्ये पडल्यामुळं स्नान सुद्धा घडले. हे 5 स्नानाचं पुण्य तुला प्राप्त झालं. आणि 5 स्नानाचं पुण्य प्राप्त झाल्यामुळं स्वर्गामध्ये पण तुला न्यायला विमान आलेले आहे, अशा पद्धतीने बोलू लागले. झाले समस्त अनुभविले साप्रत व्याजेही गेले अधिक मासात सबळ होते तुझसे. म्हणून जर कोणी या ठिकाणी या अधिक महिन्यामध्ये ह्या आचरणाचं जर व्रत केलं ना, तर त्या ठिकाणी सांगायला लागले ते सुद्धा सफल होतील बरं का, त्यांना सुद्धा पुण्याची प्राप्ती होईल. म्हणून या ठिकाणी या तुला असणारं सगळं काही क्रियेचं आचरण केलं, करावं म्हणून केलं नाही महाराज, पण सहज तरी या ठिकाणी असणारं तुझ्याकडून नामाचं चिंतन झालं. म्हणून बोले नामाच्या चिंतने 12 वाटे पळती विघ्नेवले. तू देवाचं नाम स्मरण केलं आणि सगळं या ठिकाणी स्नानाचं व्रत केलं, व्रत घडल्या गेलं महाराज, अन्नदान तुझ्याकडून घडल्या गेलं, म्हणून तुझा उद्धार झाला, असं या ठिकाणी बोलू लागले. मास प्रभावासी यथाविधी भक्ती भावेसी सत्कर्म करिता अधिक मासासी फळासी बनावे. आवडीला भावे हरिनाम घेशील, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आता हा अधिक महिना असताना म्हणजे हा पुरुषोत्तम मास आहे महाराज. आणि या महिन्यामधलं हे जे काही व्रत आहे ना, या व्रताचं जर आचरण केलं, स्नान संध्या आणि जी काही पूजाची विधी आहे ती विधी जर पार पडले तर म्हणजे कोणाचाही उद्धार होतो महाराज. आता एका प्राण्याचा उद्धार झाला, एका माकडाचा उद्धार झाला, अशा पद्धतीने बोलू लागले. अरे त्वा तैसा साधिला स्वार्थ साधाया कोण समर्थ अधिक मासी करिता किंचित फलानंत लाभते. फळ आनंद लाभते, आनंद फल प्राप्ती होते असं सांगायला लागलं. कारण हा महिना असणारा अतिशय भगवंताला प्रिय आहे. म्हणून या महिन्यामध्ये आपण स्नान केलं, भगवंताचं पूजन केलं किंवा अनेक आचरणाचं जर पालन केलं ना, एका जरी आचरणाचं पालन केलं नाही, नुसतं तुळशी कुशी दर दिवस दिवा जरी लावला, नित्य नियमन आम्ही प्राणीचे दुर्लभ व्हावे, लक्ष्मी मला तयार व्हावे, म्हणून दर दिवस दिवा जरी आपण तुळशी पशी लावला ना, तरी म्हणजे या महिन्याची फलप्राप्ती होते. म्हणून या ठिकाणी सांगायला आहे या महिन्यामध्ये जर या व्रताचं आपण आचरण केलो किंवा या महिन्यामध्ये असणाऱ्या विधीचं जर पालन केलं, आपल्याकडून कोणतं दान जरी घेतलं ना, तरी पूर्णपणे ते भगवंताला पावन होते. म्हणून होईल तेवढं याच महिन्यामध्ये आपण ही क्रिया केल्या पाहिजे, याच महिन्यामध्ये अनुदान केलं पाहिजे, याच महिन्यामध्ये काहीतरी व्रताचं पालन केलं पाहिजे, असं भगवंत बोलू लागले. पुरुषोत्तम मासा मासारी एकची उपोषण केले तरी अनंत जन्माची पापे सारी निरसती जाण निश्चय. निरसती जाण निश्चय म्हणाले. आता ह्या अधिक महिन्यामध्ये एक दिवस जरी आपण उपवास केलो, देवाला जर भगवंताला दिवा लावला, भगवंताला जर पूजन केलं, तर या ठिकाणी कवी करते सांगायला लागले एका जन्माचं नाही महाराज,
अनंत जन्माचं जरी पाप असलं तरी सगळं त्या ठिकाणी नाहीस होतं असं कवी करते बोलू लागले. पुरुषोत्तम व्रता समान भगवत प्रीती नाही याना भगवत करिता ते धन्य आणि तेची जाण कृत्य म्हणून महाराज नाम घेता भगवंताचे पर्वत जळतील पापाचे बोलले. जर भगवंताच्या आवडीनं जर चिंतन केलं ना तर किती जरी पाप असणार या जन्माचं सोडा किती जरी मागच्या जन्माचं जरी पाप असलं तरी जळून भस्म होते. म्हणून या ठिकाणी कवी कधी सांगायला लागले आता जर आवडीनं जे काही स्तुती आहे जे काही वाक्य आहे तर प्रेमानं जर या कथेचं श्रवण केलं ना ही म्हणजे पुरुषोत्तम भगवंताची कथा आहे. अतिशय गोड आहे महाराज. आणि म्हणजे ही कथा जर ऐकलं तर जीवाची यात्रा दूर व्हायला वेळ लागणार नाही. अनेक आलेले आपल्यावर संकट आपल्या पाठीमागे येणारे जे काही क्लेश आहे ना दुःख हे सगळं दुःख मध्ये आपोआप नाही होतं. कारण होता त्याची कृपा पशुवेद बोले एवढं सामर्थ्य असणारं त्या भगवंतामध्ये आहे. म्हणून त्या भगवंताचं चिंतन करावं असा पवित्र असणारा हा महिना आहे असं बोलू लागले. थंडी मानव जन्म सोनिया परम गर्व लागतो ते उत्तम पुरुषोत्तमा सेवितीचे. बहुत दुर्लभ असणारा हा मानव जन्म आहे महाराज. 1,84,000 एवढी आहे. एक एवढी कोटी कोटी फेरा मग लागे वाला मानवाचा. एकदा पद्धतरी म्हणजे मला त्या मानवाचा जन्म आपल्याला प्राप्त होतो. आणि ह्या मानवाच्या जन्मामध्ये भगवंताला साध्य करण्याचं साधन आहे मला. कारण ह्या मानवाच्या जन्मामध्ये सगळं काही करता येतं आणि ह्याच जन्मामध्ये आपला उद्धार सुद्धा करून घेता येतो. म्हणून बहु अमूल्य असणारा हा जन्म आपल्याला मिळाला महाराज. देवे दिला हा देह दिला हा गोमटा महाराज. हा देवे दिला हा देह भजला पूजला. हा देह म्हणजे भगवंताने का दिला आणि मानवाचा जन्म आपल्याला का प्राप्त झालेला आहे तर जेणेकरून ह्या जन्मामध्ये म्हणजे भगवंताचं चिंतन करता येतं भगवंताचं पूजन करता येतं. आणि म्हणजे या क्रिया हे विधी जर आपण केले ना तर आपला उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. देवानं फार सुंदर रूप दिलं मला. त्या ठिकाणी नामाचं चिंतन करावं. हातामध्ये काम आणि मुखामध्ये नाम. मुखानं तरी म्हणजे त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. पण तसं लोक करत नाहीत महाराज. म्हणून कवी करते सांगायला आहे जर म्हणजे काही वसुली करायला तर चित्त आवडी आनंद आळावा. आपण एका ठिकाणी वसुली एक तास जरी भगवंताचं नाम स्मरण केलं ना तरी आपल्या जन्माचं हित होतं महाराज. आलेल्या जन्माचे करावे समहित. आपल्या जन्माचं हित व्हायला वेळ लागणार नाही. कारण भगवान परमात्मा अतिशय कृपाळू आहे म्हणतात. महाभाग्यवंत सकळ पुण्य स्वरूप निर्मळ दयाचे जन्म झाली सकळ शांत संशय नशेची. म्हणून महाराज या ठिकाणी सांगायला लागलं त्यांचा जन्म झाला सकळ यात संशय नशेची म्हणाला. याच्यामध्ये संशयच नाही म्हणायला लागले कवी करते. जर ह्या मानवाचा जन्म आपल्याला प्राप्त झाला आणि आवडीनं जर त्या भगवंताचं चिंतन केलं नामस्मरण केलं तर मला 12 महिने जरी करता येत नसं एवढा महिना जरी आपण त्या भगवंताचं चिंतन केलं नाही म्हणजे सकाळी उठून स्नान करून एक वेळ जरी त्या भगवंताचं पूजन केलं ना एवढ्या महिन्यामध्ये जरी आपण ह्या विधीचं आचरण केलं तरी 12 महिन्याचं पुण्य प्राप्त होते. एवढं सामर्थ्य ह्या देशाने चालवता येतं मला. चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलविते हरिविण देखवी ऐकवी एकचक्र पाणी मिळणार. हे शरीर असताना त्या देवाच्या सत्तेने चालताना सगळं काही चालवणारा आणि बोलवणारा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं जर आपण चिंतन केलं तर आपला उद्धार व्हायला समाधी देख स्नानदान पदापदीक सत्कर्मे करावे ती सकळीक फलज होती कोटी गुणे राधे राधेशा. फललब्ध होती कोटी गुणे म्हणायला. आता 12 महिन्यामध्ये आपण काही क्रिया करतो देवाला दिवा लावतो पूजा करतो
तो नैवेद्य दाखवतो, अनेक लोक अन्नदान करतात. पण या ठिकाणी सांगायला लागलंय 12 महिन्यामध्ये केलेली विधी एकीकडे आणि ह्या महिन्यामध्ये जर हे आचरण आपण केलं, ही विधी जर आपल्याकडून घडली ना तर कोटी गुण प्राप्ती मिळते म्हणायला लागले. कोटी पटीनं पुण्य त्या ठिकाणी वाढतं. कारण हा महिना असणारा अतिशय भगवंताला प्रिय असणारा महिना आहे. असे कधी बोलू लागले होते अधिक मासाधारी, दानाधीन करती काही, ते षटदुरात विठ्ठल सर्वही, धिक्कार सोतयास. म्हणून मला धिक्कार असं ते असं म्हणाले. आता एवढं जाणून सुद्धा आणि म्हणजे कितीतरी पुण्याने काहीतरी आपल्याला भगवंताच्या कृपेनं म्हणा हा नरदेह प्राप्त झाला आणि म्हणजे पवित्र महिना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यावर सुद्धा काही लोक जर या महिन्यामध्ये भगवंताला नमस्कार करत नाही, चिंतन करत नाही किंवा देवाचं काही भक्ती रूप असणार हे महात्मा ऐकत नाही महाराज, तर त्यांचा जन्म असणारा धिक्कार आहे. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजिती व्हावे महाराज. जन्म आणि मरण आता हा फक्त येणार आहे महाराज. या येणाऱ्यामध्ये काही फायदा नाही होता. बरोबर त्यांचा जन्म आला तसा गेला, सगळं काही त्या ठिकाणी व्यर्थ गेल्यासारखं आहे. अशा पद्धतीने बोलू लागले ऐसे त्या श्री हरियुतानी, कथिले ते सर्व ऐकुनी, तो दिव्य देही कपी स्वमनी, अत्यंत चकित अत्यंत चकित झाला म्हणाले. आता अशा पद्धतीने देवदूत असणारे दिव्य विमान आलं, विमानातून खाली उतरलेले आहे आणि ते देवदूताने हे सगळी वार्ता महाराजाच्या यवनीमध्ये होते, त्याला दिव्य शरीर प्राप्त झालं आणि त्याला सांगायला लागले. आणि एवढं सगळं काही सांगितल्याच्या नंतर त्याला अतिशय आश्चर्य वाटायला लागलं. महाराज हे कसं काही घडलं असा विचार करू लागला. दूर कंपित झाले शरीर, अंतरी हृदयला गहिवर, मग तीर्थ देवाची नमस्कार, केला सादर भक्तीने. आता ज्यावेळेस दिव्य देह त्या ठिकाणी निर्माण झाला महाराज, वानराचं शरीर मोडकं तोडकं होतं आणि त्यामधून दिव्य शरीर त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि हे देवगण असणारे, देवाचे दूत असणारे त्या गंधर्वांनी ही कथा सांगितली. ऐकलं, मनामध्ये आश्चर्य वाटायला लागलं, चकित झाला, विचार करायला लागला हे देवाचं कर्पण आहे, तळमळ आहे बरं काय. आता राजासारख्याचा या ठिकाणी देवा उद्धार केला. अशा पद्धतीनं हा त्या ठिकाणी बोलू लागला. गिरी मंदिरा, वनदेवतासी नमस्कार केला, सर्वगता गुल्मा वृक्षाला, भावे घातला साष्टांग. नम्र झाला भूता त्याने कोणी आनंद लावलाय मला. भगवंतावर प्रेम करायचं असेल ना, चराचरामध्ये भगवंताचं रूप मानलं पाहिजे आणि भगवंताचं वास्तव्य चराचरामध्ये आहे मला. पण पाहता यावं लागतं. प्रत्येकामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे, पण ते जर आपल्याला पाहायचं असेल ना तर दोन्ही हात जोडले त्याच्या पायावर जर आपण डोकं ठेवलं ना महाराज, खरं त्याच्या अंतकरणामध्ये असणारा देव जागृत होतो आणि त्याच्या शब्दामधून भगवंताचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. पण पाहता यावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, त्या सगळ्या वृक्षाला नमस्कार करायला लागला मला, सगळ्या प्राण्याला नमस्कार करायला लागला. कारण सगळ्यांच्या कृपेमुळं माझा उद्धार झाला असं तो बोलू लागला. त्या दिव्ये मनासी व्रतसी नगिरी विनेसी, हरियुक्ती अत्यादरेसी, स्वास्तितयासी धरिये. म्हणून महाराज त्याला अतिशय आनंद झाला. कारण त्याला वाटलं माझ्या सारख्याचा या ठिकाणी भगवंतांनी कृपा केली आणि भगवंताच्या कृपेमुळे माझ्या सारख्याचा वानराचा उद्धार झाला. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा कर्म आहे, कळवळ आहे असं वाटलं. त्या वनाला मध्ये प्रदक्षिणा घातली, त्या ठिकाणच्या झाडांना नमस्कार केलं, त्या गंधर्वाला मध्ये नमस्कार केला आणि विमानामध्ये बसू लागला. आणि त्रागिक देव समस्त, गगनातून तया पाहत,
किन्नर किन्नर देव लोक सुद्धा त्याची स्तुती करायला लागले. आणि म्हणजे त्यावेळेस एवढा त्याला आनंद वाटला ना महाराज. गंधर्व गायन करायला लागले, भगवंताचं चिंतन करायला लागले आणि हे सगळं वैभव पाहत असताना त्याला अति आनंद वाटू लागला. ऐसा महोत्सव वाहिला तो दिव्य पुरुष विमानी बैसला. सूरगणी पुष्प वर्षाव केला आनंद झाला मनोनिया. राधे राधे श्याम. म्हणून महाराज एकदा उतर झाल्याच्या नंतर विमानामध्ये बसलेले आहे. दिव्य शरीर त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि त्या जीव लोक असणारे फुलाचा वर्षाव करायला लागले महाराज. आता अशा पद्धतीचा आनंद असणारा त्या ठिकाणी पाहू लागला. आणि अज्ञानरिताचे पूजन सकळ सुरी केले जाण. मग ते तुम्ही ते दिव्य विमान आकाशामध्ये प्रवेशले. म्हणून महाराज सगळ्या देवलोक असणारे त्याच्यावर फुलाचा वर्षाव करायला लागले. त्याचं पूजन केलं महाराज आणि ते विमान असणार आकाशामध्ये जाऊ लागला. वर्गाची लोक हाती करून गोलोकाप्रती गेले तत्क्षण. जेथे सगळा सर्वत्र पूर्ण परमानंद कोंदलासे. परमानंद कोंदला असे म्हणाले महाराज. आता ज्या ठिकाणी पुरुषोत्तम महाराज भगवंत आहे आणि त्या भगवंताच्या ठिकाणी सान्निध्यामध्ये याला वास्तव्य प्राप्त झालं. कारण ज्या ठिकाणी गेल्यावर पूर्ण ब्रह्मानंदाचं म्हणजे ते गाव आहे महाराज. आता आपण इकडे तिकडे आपल्या मनाला काहीतरी चिंता वाटते, पण या भगवंताच्या मंदिरात येऊन बसलं ना आपलं मन थोडं शांत होतं महाराज. आपल्या मनाला किंचित दुःख वाटत नाही. याचा सगळ्या विसरल्या जातात. पण त्या ठिकाणी सांगायला लागले भगवंताचं सानिध्य प्राप्त झालं आणि त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये परमानंद त्या ठिकाणी वाटू लागला. योग्यासही दुर्लभाती जे तुम्ही नाही पुनरावृत्ती. गोपगोपी गोदनिवृत्ती असंख्य जीविती दयाते. बरोबर महाराज गोलोकाची प्राप्ती झाली. ज्या ठिकाणी कृष्ण भगवंताचं वास्तव्य आहे ना त्या ठिकाणचं ते ठिकाण असणार प्राप्त झालं महाराज. त्या ठिकाणी गोप गोपिका आहे, कृष्ण भगवंत आहे आणि जे काही योग्यांना साधूंना दुर्लभ लोक आहे महाराज. जे काही तपी आहेत ना त्यांचं पुण्य असणार स्वर्गापर्यंत जाता येतं. पण त्या ठिकाणी यांना प्रवेश नाही. पण त्या ठिकाणी यांना प्रवेश मिळाला. अति आनंद वाटू लागला. आणि रोगासी मंडिता सदा जे ते पावले असता कदा जरा वळतो अपदा त्यांची बाधा नव्हेच. म्हणून महाराज अशा प्रकारे सांगायला लागले दुःख व्याथा दारिद्र्य पीडा आता यांची बाधा नव्हेच म्हणाले महाराज. आता त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये त्या गोलोकाची जर प्राप्ती झाली ना ते दुःख तिथे नाही महाराज. त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा क्लेश नाही, कुठल्याच प्रकारची व्याथा नाही, कुठलंच दुःख नाही. पूर्ण आनंद असणारा त्या ठिकाणी त्या जीवाला भेटू लागला. असो ऐसा त्या गोलोका लागून विमान जाऊनी पोचताशा. जो दिव्य पुरुष तयातून परमानंदे उतर. असं म्हणजे महाराज त्या गोलोकाचं असं वर्णन केलं. कारण त्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्मा राहतात आणि त्या गोलोकाच्या ठिकाणी हे विमान जाऊन थांबलेले आहे आणि त्या विमानावरून हा दिव्य पुरुष असताना त्या ठिकाणी बाहेर निघालेले आहे आणि हे सगळं दर्शी पाहत असताना अति आनंद वाटू लागला. आणि तेथे साक्षात पूर्ण बैसनासे पुरुषोत्तम. तेथे जाऊनी तया प्रणाम करुणी बैसता लागला. बरोबर महाराज ज्या वेळेस त्या गोलोकामध्ये प्रवेश झाला ना मनाला अति आनंद वाटला महाराज. ज्या ठिकाणी आनंद ब्रह्मांडाचा मालक असणारा त्रिभुवनाचा नाथ असणारा देव
मंदिरामध्ये आणि त्या भगवंताचं दर्शन झालं, मन आनंदित झालं, त्या ठिकाणचं सानिध्य मिळालं, त्या ठिकाणी बसण्यासाठी आसन प्राप्त झालं महाराज. आणि एवढा आनंद असताना त्या जीवाला वाटू लागला नारायण मनी गागम सुता विचार करून पाहे तत्वता तो करतय दिग सर्वथा यज्ञ होता पापत्मा. बरोबर महाराज ज्यावेळेस गोलोकाची प्राप्ती झाली आणि त्या भगवंतांनी याच्याकडे पाहिलं महाराज आणि भगवान परमात्मा विचार करून पाहायला लागले, हा कोण आहे, कसा काय आला, याचं मागाचं जर एक सगळं काही कार्य पाहिलं ना तर भगवंताला वाटायला लागला हा अतिशय पापी असणारा होता आणि तेवढ्याही पाप एवढेमध्ये जन्माला आला आणि त्या ठिकाणी याचा उद्धार कसा काय झाला असं भगवंत असणार आहे त्याचा विचार करू लागले. हरितयासी कपि जन्मांत नेनता पुरुषोत्तम मासांत सर्गव्रतयति किंचित नानादि कर्म घडले. उर्मिळ महाराज ठिकाणी एक काय महाराज एखादी परीस आहे, आता कळत जरी त्याला एखादी लोखंड लावलं तरी सोनं होतं महाराज आणि नकळत फेकून जरी त्या ठिकाणी लोखंड त्याला मारलं ना तरी त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं. कारण परीस नावाचा दगड म्हणजे लोखंडाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या ठिकाणी सुवर्ण बनवतो महाराज. म्हणून या ठिकाणी याचा जर विचार पाहिला तर हा वानराच्या एवढीमध्ये जन्माला आला, नकळत का होईना त्या ठिकाणी स्नान घडले, संध्या घडले, भगवंताचं चिंतन केला आणि उपवास बिघडलेला आहे आणि यांच्याकडून अन्नदान बिघडलं. म्हणून मला एवढं महत्व असणार त्या अधिक महिन्यामध्ये आहे असं सांगू लागले. सर्व पापापासून मुक्त होऊन आता तक्षणी पुरुषोत्तमाचे सानिध्य पाहुन आनंद घन गाला. म्हणून महाराज आता या ठिकाणी सांगायला लागले या पुरुषोत्तम महिन्याचं जे काही महत्व आहे ना या ठिकाणी या महिन्याचं महत्व सांगायला लागले. याच महिन्यामध्ये ह्या वानरानं सगळ्या काही त्या ठिकाणी क्रिया केल्या. म्हणून या ठिकाणी या महिन्यामध्ये हे सगळं काही तुम्ही आम्ही जरी काही पुण्य केलं ना तर हे सगळं भगवंताला त्या ठिकाणी पावन होतं महाराज आणि भगवंताला प्राप्त झाल्यामुळं भगवंताची कृपा होते. म्हणून त्या भगवंताची कृपा त्या वानरावर झाली आणि आता वानर योनीमधून उद्धार झाला असं केळी करते बोलू लागले. अधिक मासी सत्कर्मे करिता भावेसी मोक्ष पदे आसासी यांत काय संशय. बरोबर महाराज या ठिकाणी सांगायला लागले एका विधीपूर्वक हा पुरुषोत्तम महिना असतात अतिशय पवित्र आहे बरं काय. म्हणून याच महिन्यामध्ये अन्नदान केलं पाहिजे, काही गरीबदान करता आलं तरी केलं पाहिजे महाराज. या जे जरी होत नसेल ना तर आनंदी भावे मनाभावात भगवंताचं जे काही चिंतन आहे ना जी काही कथा आहे ही कथामध्ये जरी आपण ऐकलो तरी त्या भगवंताची कृपा होते. कारण या महिन्याला भगवंताने एवढं महत्व दिलं असं या ठिकाणी बोलू लागले. गोपाल कृष्ण भगवान की जय.